निवेदिकेचा निवेदन पूर्ण करण्याआधी सत्कार होणारा हा पहिला समारंभ असेल. यासाठी आयोजकांसाठी टाळ्या वाजवा. सर्व मान्यवर, त्यांची मनोभावे असलेली उपस्थिती यासाठी पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट व्हावा अशी प्रार्थना. या छोटेखानी स्वागत समारंभानंतर आपण कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे जातोय. दर्जा, सातत्य आणि प्रयोगशीलता या 3 गोष्टींना प्राधान्य देत नेहमीच पुस्तके प्रकाशित करणारी संस्था अर्थात उन्मेष प्रकाशन ही संस्था. फडणवीस सरांचं आजचं पुस्तक हे 3रं पुस्तक, 3रा काव्यसंग्रह आणि याआधीची उन्मुक्त आणि नादब्रह्म ही दोन्हीही या उन्मेष प्रकाशनातर्फेच प्रकाशित करण्यात आली होती. आणि नावातच मेधा असलेल्या मेधाताईंना मी विनंती करते त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. मेधाताई. नमस्कार. उर्मी या विद्याधर फडणवीस यांनी लिहिलेल्या कविता संग्रहाच्या प्रकाशनासाठी आपण सगळे जमलो आहोत. विद्याधर फडणवीस, त्यांच्या पत्नी स्नेहलताताई, त्यांचा परिवार, कुटुंबातले सगळे सदस्य, त्यांचा मुलगा, सून, नातवंड, सगळे आपण आप्तजन, त्यांच्यावरच्या प्रेमातून, आपुलकीतून स्टेजवरची माणसंही जमलेली आहेत आणि समोरची माणसंही जमलेली आहेत. त्याच्यामुळे हा सबकुछ फडणवीस असा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमामध्ये मी प्रकाशक म्हणून छोटंसं मनोगत माझं व्यक्त करते. कार्यक्रम खूप मोठा आहे, त्याच्यामुळे वेळेचं बंधन दुसऱ्यांनी कोणी सांगण्यापेक्षा मी स्वतःवरती बंधन थोडंसं ठेवते, कारण खूप बोलण्यासारखं आहे. पण मी थोडक्यातच बोलणार आहे. स्टेजवरचे सगळे मान्यवर, आज स्टेजवरती 2 प्रकाशिका आहेत, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणजे माझ्यासाठी पण ही महत्त्वाची आहे की जेव्हा मी प्रकाशन व्यवसाय सुरू केला एक 35-37 वर्षापूर्वी, तेव्हा अगदी फार कमी प्रकाशक होते, म्हणजे जवळजवळ नव्हतेच, 2-3 असतील असं म्हणूया. आणि कुठल्याही महत्त्वाच्या प्रकाशनातल्या कार्यक्रमांसाठी आमचं हमखास दखल घेतली जायची, मुलाखती घेतल्या जायच्या. आता मला बरं वाटतंय की प्रकाशन व्यवसायामध्ये आणखी बायका येत आहेत. सुनीता राजेंसारख्या धडाडीच्या प्रकाशिका आणि मैत्रीण या उद्योगात आहेत. खूप छान वाटतं की महत्त्वाच्या संस्थांवरती आत्तापर्यंत बायका नसायच्या, बायका काम करायच्या, पण जरासं ज्याला आपण म्हणतो की बॅकस्टेजवरती राहून काम करणं, ज्याला आपण म्हणतो की प्रसिद्धी माध्यमांपासून जरा दूर राहणं किंवा स्वतःच्या संस्थेची समाजामध्ये ज्याला आपण आजच्या भाषेत मार्केटिंग म्हणतो ते करण्यामध्ये जरा कमी असायच्या बायका. मला खूप छान वाटतं की सुनीता राजे पुढच्या पिढीच्या आहेत आणि त्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या महत्त्वाच्या संस्थेमध्ये गेली 8 वर्ष पदाचं काम करतायत. म्हणजे आता तिजोरी बायकांच्या हातात आलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा हमखास किंवा निश्चित योग्य विनियोग होत असेल याच्याबद्दल मला खात्री वाटते. स्टेजवरचे 2 मोठे उद्योजक इथे आहेत, त्यांच्या कर्तृत्वाला आपण सलाम करूया. उद्योजक आहेत म्हणून एक मोठं चक्र चालू राहतं. आज खरं सांगायचं तर स्टेजवरचे जे सगळे मान्यवर आहेत ते इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रातले आणि इतक्या विविधांगी पैलूंमध्ये काम करणारे, पूर्णांशाने ज्याला आपण म्हणतो की एक सार्थता आयुष्याची अनुभवणारी सगळी मंडळी आहेत. शुभांगीताईंचं पुस्तकाच्या प्रकाशनाला मोदीजी आले होते, हे जेव्हा कळलं तेव्हा खरंच आम्हाला खूप अभिमान वाटला. शुभांगीताई, ही खूप मोठी गोष्ट आहे की आपल्या कार्यक्रमासाठी देशाच्या पंतप्रधान पदावरती असलेल्या व्यक्तींनी तुमच्या कार्यक्रमासाठी आपुलकीने यावं, अजून काय पाहिजे. आणि फडणवीसांच्या या भगिनी, मला वाटतं हे सगळं कुटुंब असं पूर्णपणे संस्कारात रमलेलं आणि कलाछंदांमध्ये रमलेलं आणि तरीही मधून मधून व्यवसाय करणारं
असं मला या लोकांच्याबद्दल म्हणावंसं वाटेल. आता राजन लाखेंची प्रस्तावना जी पुस्तकाला आहे ती तुम्ही खरंच जरूर वाचा. म्हणजे जेव्हा ही प्रस्तावना माझ्याकडे आली वाचायला तेव्हा मला इतकं कुतूहल होतं की फडणवीसांच्या कविता इतक्या प्रकारच्या कविता आहेत आणि त्याला हे कुठल्या सूत्रात बांधणार ह्याच्याबद्दल मला लाखेची खरंच कुतूहल होतं. आणि इतकी सुंदर प्रस्तावना त्यांनी लिहिलेली आहे की त्या कवितेचं सगळं सौंदर्य त्यांनी वेगवेगळ्या पैलूंमध्ये 4 पानांमध्ये गुंफणं हे खूप अवघड आहे. आणि त्याच्यासाठी एका खरंच चांगल्या साहित्य प्रेमाची आणि भाषा प्रेमाची आणि मुळातच संपादन असण्याची गरज आहे. नाही तर इतक्या कमी पानांमध्ये लिहिणं सोपं नव्हतं. अजून एक मला उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे या होशिंग ताई ज्या इथे आहेत, किती पद्धतीने त्या म्हणजे बाईचं व्यक्तिमत्व किती पद्धतीने फुलू शकतं ह्याचा मला तुम्ही आदर्श वाटताय. म्हणजे सामाजिक काम आहे, स्वतःच्या साहित्य निर्मितीत रमणं आहे, त्याच वेळेला दुसऱ्यांना प्रोत्साहित करणं आहे. हे किती अवघड गुण आहेत आणि हे तुमच्यामध्ये आहेत. खरंच कौतुक वाटतंय मला. आणि म्हणजे हे बोलल्याशिवाय आज राहवत नाही आहे. म्हणजे त्यांचा परिचय ऐकताना असं वाटत होतं की शुभांगीताईंनी 88 पुस्तकं लिहिलेली आहेत. केवढा मोठा आकडा आहे हा. 100च्या जवळ त्या नक्की येणार आणि तेव्हा अजून म्हणजे बहुधा पुन्हा एकदा मोदीजी येतील असं वाटतंय. स्टेजवरचं सगळ्यात तरुण उद्योजक आहे इथे, त्यांच्याबद्दल पण खूप कौतुक की इतक्या लहान वयामध्ये आपण म्हणतो की धडाडी पाहिजे उद्योगामध्ये येणं. आता ह्यांची कितवी पिढी आहे व्यवसायातली मला माहिती नाही, पण पहिल्या पिढीने सुद्धा स्टार्टअप करून उद्योगात येणारी आपण इतकी उदाहरणं अलीकडे वाचतो. तर या तरुण उद्योजकाचं कौतुक करूया आपण सगळे. आणि आता मूळ विषयावरती येते की फडणवीसांची कविता. फडणवीसांची कविता अतिशय समृद्ध कवितेच्या परंपरेतलं एक पुस्तक आहे असं 100% मनापासून आणि खूप आनंदाने मी हे म्हणते. त्यांची एक गंमत आहे, ते इंजिनियर आहेत आणि त्यांना असं वाटतं की आपण कविता फार सहज करतो, म्हणजे ते फार बहुधा ते फार महत्त्वाचं नाही आहे. तर मला त्यांना सांगायला आवडेल की कविता करणं, अगदी 2 ओळीची कविता करणं सुद्धा खूप अवघड असतं. तुम्हाला ते सहज येतात कारण तुमचं मन कविमन आहे. तुम्हाला एखादा विषय कवितेमध्ये दिसतो, कवितेमधून फुलवता येतो आणि ते तुमची प्रोसेस इतकी सहज सोपी आहे जी कुठल्याही ज्याला आपण म्हणतो की अभिजात कलाकाराची असते की त्याला कळत नाही की आपण कविता कशी केली. मोठे मोठे गायक कलाकार सांगतात की कविता गीतलेखक सांगतात की जगदीश खेबुडकरांचा उल्लेख झाला तर जगदीश खेबुडकर आमच्या एका दूरच्या नात्यामधले होते, अर्थात आनंदाने सांगते मी हे. तर त्यांनी ज्या पद्धतीने मीटरमधल्या कविता लिहिल्या, शांताबाईंनी लिहिल्या, जगदीश खेबुडकरांनी लिहिल्या, ते सोपं नाही. आणि गंमत म्हणजे मी काल फडणवीसांच्या कविता उर्मी हा संग्रह काल ऑफिसमध्ये बसून परत एकदा सलग वाचला. ते काय असतं की आपण जेव्हा पर्यटनाला जातो तर पर्यटनासाठी जे आपल्याबरोबर आलेले गाईडसारखे लोक असतात ना, ते काही पर्यटनाचा आनंद घेत नसतात. ते फक्त आपल्याला म्हणतात हा स्पॉट बघा, तो स्पॉट बघा आणि ते कुठेतरी थांबलेले असतात एका जागी. तर काय होतं की पुस्तक निर्मितीच्या प्रोसेसमध्ये मला वाटतं की सुनीताताई माझ्याशी सहमत असतील, ती प्रूफ वाचणं, पुन्हा पुन्हा वाचणं, कॉपी गळली आहे का, हे शब्द चुकला आहे का, ह्या प्रोसेसमध्ये कविता पहिल्यांदा वाचलेल्या असतात पण तोपर्यंत ते इतकं काय म्हणूया यांत्रिकीकरण आपलं झालेलं असतं की शब्द फक्त दिसत असतात. बरोबर आहे का, चूक आहे का, म्हणजे दीर्घ आहे का ऱ्हस्व आहे, कुठे अनुस्वार राहिलेला आहे का, कुठे फुलस्टॉप राहिलेला आहे का, या गडबडीमध्ये त्याचं सौंदर्यस्थळ बघण्याचं राहून गेलं होतं. काल मी परत एकदा ऑफिसमध्ये बसून त्यांच्या सगळ्या कविता संपूर्ण पुस्तक पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचलं आणि मला खूप आनंद झाला की इतकी सुंदर कविता ते लिहू शकतात. त्यांचं मन एका अभिजात, निसर्गप्रेमी, संस्कृतीप्रेमी, कुटुंबप्रेमी आणि ज्याला आपण म्हणतो की एक पूर्णपणे जगण्याचं भान असलेल्या माणसाची ही कविता आहे. प्रेमाचा शोध त्यांच्यातला कवी घेतो. त्या प्रेमामध्ये कुठेही ज्याला आपण म्हणतो की व्यक्त करावं की करू नये अशा कुठल्याही संदेहात न पडता
प्रेमभावना व्यक्त करणारा हा एक उत्कट कवी आहे. त्यांच्या कवितांमध्ये वारंवार या संग्रहामध्ये मला जाणवलं की वयाची जाणीव होते, जी सगळ्यांनाच होते, प्रकर्षाने होते. जरा तुम्ही 60 वगैरे ओलांडल्यानंतर तर होते असं म्हणतात. तर म्हणतात म्हणजे काय की ज्यांना होत नाही त्यांना असं वाटतं नाही आम्हाला नाही भाऊ जाणवत. तर मला असं वाटतं की त्यांच्या कवितेमधून तर काही ह्या वयाचं त्यांनी जे सतत उल्लेख केलेला आहे ते अंतर्मुख करणारा उल्लेख आहे. म्हणजे तो कुठे खटकत नाही की या वयामध्ये तुम्हाला जे सगळं सोडून द्यावंसं वाटतं, म्हणजे कुठल्या तरी गाठी असतात मनातल्या, ते सोडून द्याव्याशा वाटतात आणि एका निखळ मनाने तुम्हाला जे जगावंसं वाटतं ती त्यांची प्रेरणा त्यांच्या प्रत्येक कवितेमध्ये दिसते. म्हणजे मला वाटतं की असं एक एक कविता सांगायला बसलं ना तर मला वाटतं की कुठलाही चांगला, ज्याला आपण आस्वादक म्हणतो, तो त्यांच्या कवितेवरती काही तास बोलू शकेल अशी एक एक कविता आहे. त्याच्यामध्ये वृत्तबद्ध आहेत, छंदोबद्ध आहेत. मला तर काही ठिकाणी महानोरांच्या जैत्रेजैतमधल्या कवितांसारख्या काही कविता वाटल्या की इतक्या त्याला, म्हणजे मी काल कविता वाचत असताना मनाशी गुणगुणत होते, त्याला आपोआप एक गाणं लावावंसं वाटतं, ते गावंसं वाटतं, अशा या कविता आहेत. तर तुम्हाला सगळ्यांना या कविता आवडतील असा विश्वास वाटतो मला. आणि त्यांच्यामधल्या कवीला आपण सगळ्यांनी मनापासून दाद देऊया. आणि ते म्हणतात की कविता करणं फार सोपं होते, इतकं काही अवघड नाही. म्हणजे त्यांची ती गंमत आहे बोलण्यातली असं आपण धरूया. कविता लिहिणं फडणवीसजी खूप अवघड आहे आणि ते तुम्हाला कविता सुंदर करता येत आहेत. त्याच्याबद्दल आम्ही सगळे श्रोते आणि प्रकाशक म्हणून मी, स्टेजवरच्याही प्रकाशक, आमचा तुम्हाला सलाम आहे. आणि अशाच तुम्ही कविता कराव्यात, असेच संग्रह येत राहावेत, असेच रसिक श्रोते समोर असावेत आणि त्याला गाणी व्हावीत आणि अशा उत्साहाने भरलेल्या सभागृहामध्ये पुन्हा पुन्हा संधी मिळत राहावी, असे तुम्ही कार्यक्रम पण देखणे करता. तर मी तुमचं, स्नेहलताताईंचं, सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन करते की असे सुंदर कार्यक्रम आयोजित करणारी माणसं आपल्याला हवी आहेत. संस्कृती काही अशीच टिकत नसते, तुमच्यासारखे लोक ती टिकवतात आणि आमच्यासारख्या लोकांचा त्याच्यामधला जो खारीचा वाटा असतो तो आम्हाला द्यायला खूप आवडतं. तर मला ही खूप आनंद वाटतो की उन्मेषतर्फे हे पुस्तक आलं. पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करते, त्यांच्यातल्या कवीचं. आणि आपण त्यांना दाद देऊया, त्यांच्या कविता वाचूया, त्यांची गाणी ऐकूया आणि पुढच्या संग्रहाची वाट बघूया. धन्यवाद. मेधाताई, आपण बरोबर म्हणालात, व्यासपीठावर 2 प्रकाशिका आहेत. त्यामुळेच एक आहे उन्मेष प्रकाशनाची आणि दुसरी आहे संस्कृती प्रकाशनाची. संस्कृतीला नवे उन्मेष फुटल्याशिवाय राहणार नाहीत आणि ह्या नव उन्मेषांची नवीन संस्कृती तयार झाल्याशिवाय राहणार नाही, असा आजच्या कार्यक्रमाचा एक मिलाफ आहे, वैशिष्ट्य आहे. आपल्या अस्खलित, स्नेहमयी, मुद्देसूद प्रास्ताविकासाठी खूप खूप धन्यवाद. रसिक श्रोते हो, यानंतर आपल्या पुढे ज्यांचं आज 3रं पुस्तक, 3रा काव्यसंग्रह प्रकाशित होतो आहे, त्या कवी विद्याधर फडणवीस यांचं आपण मनोगत ऐकणार आहोत. अभियंता शाखेची पदवी नागपूर विद्यापीठातून संपादन केल्यानंतर टाटा मोटर्समध्ये उच्च पदावर बरीच वर्ष ते कार्यरत होते. आज वयाच्या अमृत महोत्सवी वर्षातही MRC लॉजिस्टिक कंपनीत संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. उन्मुक्त, नादब्रह्म ही या आधीची त्यांची पुस्तकं आणि आज उर्मी हा संग्रह येतो आहे. त्यांची माऊली ही त्यांची दैवत असून मोठी बहीण अर्थातच शुभांगीताई भडबडे हे त्यांचं प्रेरणास्थान आहे, हे ते अत्यंत अभिमानानं सांगतात. ते असं म्हणतात, चांगले मी ऐकतो मीर गालिब वाचतो, चांगले मी ऐकतो मीर गालिब वाचतो, शब्द जो हृदयास भिडतो, पालखीचा मान देतो, पालखीचा मान देतो. असं ज्यांच्या जगण्याचं सार आहे त्यांच्या मनात आज उर्मी काव्यसंग्रह प्रकाशित होताना कोणत्या नेमक्या उर्मी आहेत ते आपण जाणून घेऊयात त्यांच्या मनोगतातून. फडणवीस सर. माझ्या मित्रांनो, ऐकू येतं व्यवस्थित? हॅलो. हां, मी इथे उभा असताना माझ्या मनासमोर 3 प्रश्न आहेत. पहिला म्हणजे
हा समारंभ घडवून आणण्याचं प्रयोजन काय आहे. दुसरा, मी कविता करतो त्याच्यासाठी प्रेरणा कुठनं येते. आणि तिसरा प्रश्न म्हणजे कविता झाल्या तरी त्यांचं पुस्तक बनवून आपण ते लोकांसमोर का आणण्याचा प्रयत्न करतो. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे की आमचा जो परिवार आहे त्या परिवाराची इच्छा होती की आपले जे स्नेही आहेत, आपले जे नातेवाईक आहेत, आपले जे प्रियजन आहेत, त्यांना कोणत्या तरी निमित्ताने आपण एकत्र बोलवावं, त्या लोकांचं थोडंसं कौतुक करावं, त्या लोकांना काहीतरी चांगलं ऐकवावं, त्या लोकांना काहीतरी चांगलं खाऊ घालावं. हे करणं आम्हा लोकांना खूप आवडतं. मला आवडतं, माझ्या बायकोला आवडतं, माझ्या सुनेला, मुलांना आवडतं. आणि तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथे आला आणि आपण हा कार्यक्रम सफल करण्याच्या दिशेने निघालेलो आहे. तर हे कार्यक्रमाचं प्रयोजन अगदी सिंपल आहे की आपण सगळ्यांनी एकत्र यावं. आमचे सिनियर आहेत आर्यजी, त्यांनी यावं. आमचे मित्र आहेत त्यांनी यावं. आमचे आणि साहित्यिक, मी फार छोटा माणूस आहे, पण आमचे मोठमोठे साहित्यिक आहेत, त्यांचा सहवास आम्हाला मिळावा, हे आमच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे. पर्याप्त तेच फलित आहे. बाकी दुसरा आणि तिसरा मुद्दा दुय्यम आहे. तरी पण सांगतो की कोणीही कवी असतो, त्याला कविता का करावीशी वाटते. आता हा प्रश्न असा आहे की एखादा लहान मुलं असतं त्याला हसावंसं का वाटतं, किंवा एखादा रानातला सुद्धा पक्षी असतो त्याला गावंसं का वाटतं, किंवा एखाद्या फुलाला उमलावंसं का वाटतं. तर ही एक नॅचरल उर्मी असते की माणसाला असं वाटतं की जे आपल्यात आहे ते आपण काहीतरी त्याला चांगलं रूप देऊन ते लोकांच्या समोर आणावं. आता अभिषेकला जर आपण म्हटलं, अभिषेक तुझ्या वडिलांनी तर एवढा मोठा बिझनेस केलेला आहे, तू कशाला धंदा करतो, किंवा आमचे आरे जे आहेत, किंवा आमचा मित्र आहे, या सगळ्या लोकांनी हा उद्योग कशाला करतात, किंवा आमचे साहित्यिक मित्र आहेत ते का लिहितात. तर माणसाच्या मनामध्ये असं असतं की आपल्यात जे काही थोडंसं चांगलं आहे ते आपण फुलवून लोकांसमोर कसं आणू शकतो आणि त्याचा प्रयत्न करावा ही त्याची इच्छा असते. आणि मलासुद्धा माझी जी कविता आहे, माझ्या एका कवितेत मी म्हटलं आहे, उन्मनी नदी झुळझुळे माझे तसे गाणे जुळे. एखादी नदी जशी सहज हळूहळू झुळझुळ करत जातं तसंच माझं गाणं जुळतं. माफ कर रसिका नवोदित गीत वेडे वाकडे. माझं गीत त्या नदीसारखं वेडेवाकडं आहे, नवोदित आहे, पण तुम्ही लोक ते माफ करताच. तर गाण्याचा उद्देश ही नॅचरल हा फ्लो आहे. तुमच्यात जे काही चांगलं आहे, प्रत्येकात जे चांगलं आहे ते आपण बाहेर लोकांचं प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतो. आणि दुसरं म्हणजे आता पुस्तक लिहून इतक्या सगळ्यांना बोलावून स्वतःचं कौतुक कशाला करून घ्यायचं. तर याचा उद्देश अगदी साधा आहे की आपल्याला असं वाटतं की शेवटी आपण जे काही लिहिलं आहे ते लोकांबरोबर जावं, कोणीतरी त्याचं कौतुक करावं, ही स्वाभाविक इच्छा असते. लहान मुलाची असते, मोठ्या माणसांची असते. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की कोणीतरी आपलं वाचावं, कौतुक करावं. आणि या स्वार्थी विचाराने कदाचित, हेमंत आपको मराठी तो बिलकुल समझ नहीं रहा होगा ना. या स्वार्थी विचाराने कदाचित मी हा कार्यक्रम आणि हे पुस्तक माझं प्रकाशित केलं आहे. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे माझी जी बहीण आहे, मोठी बहीण, तिला मी जेव्हा म्हटलं की मला पुस्तक प्रकाशित करायचं नाही, ती म्हणाली नाही तू खूप छान लिहितो, तू कर. तर शेवटी मला असं वाटतं मोठ्या बहिणीचा आशीर्वाद घेऊन मी ही पुस्तकं लिहिलेली आहेत आणि पुढे चाललेलो आहे. आणि शेवटी मी नेहमी या पुस्तकातून एक रसिकांना म्हणा किंवा प्रतिभेला म्हणा एक नेहमी पसायदान मागायचा प्रयत्न करतो. म्हणजे मी नेहमी म्हणतो की रसिकरंजना, म्हणजे रसिकांचं रंजन करण्यासाठी प्रतिभे मजला पसाय द्यावे. या गीताच्या सावलीमध्ये अवघे दुःख हरावे. माझेही दुःख या सावलीमध्ये हरतं आणि जे वाचतील त्यांचंसुद्धा दुःख हरावं असं मी पसायदान मागतो. आणि रसिकांनी ते मला द्यावं ही विनंती करून माझं हे मनोगत संपवतो. धन्यवाद.
रसिक श्रोते हो, साधे सरळ लाघवी आणि थेट अंतःकरणातून आलेले हे शब्द, अर्थात ज्याचं नाव विद्याधर, ज्याने विद्येलाच धरलं आहे, त्याचं मनोगत इतकं नितांत सुंदर असणार यात वादच नाही. आता आपण एका हव्या अशा क्षणाकडे जाणार आहोत. रसिक हो, उर्मी लेखनाच्या, निरीक्षणांच्या, अनुभवांच्या, उर्मी कल्पना, यमक, ताल, लय, अनुप्रास, अलंकार यांच्या साहाय्यानं काव्य शब्दबद्ध करण्याच्या, उर्मी जे मनी आहे ते शब्दात उतरवू शकलो या समाधान लहरींच्या, या साऱ्याचा समुच्चय होऊन आज उर्मी अक्षरबद्ध होऊन पुस्तक रूपाने सुबकपणे आपल्या हाती येत आहे. या निरागस सृजनशील हिरव्या कंच क्षणांना आपण सगळेच सामोरे जाऊया. अर्थातच मी व्यासपीठावरील मान्यवरांना उर्मी या काव्यसंग्रहाचं प्रकाशन त्यांनी आपल्या शुभंकराने करावं अशी मी त्यांना विनंती करते. या काव्यसंग्रहाला राजन लाखे सर यांची प्रस्तावना लाभलेली असून या पुस्तकाची पाठराखण सुनीताताई राजे पवार यांनी केलेली आहे. टाळ्यांच्या गजरात आपण रसिक दरबारी या पुस्तकाचं, काव्यसंग्रहाचं स्वागत करूयात. एकदा पुन्हा उर्मीच्या प्रकाशन क्षणानिमित्त टाळ्यांचा गजर होऊ देत रसिक जन हो. धन्यवाद रसिक श्रोते हो. विद्याधर फडणवीस यांच्या वयाचं हे अमृत महोत्सवी वर्ष चालू आहे आणि ज्या भगिनीच्या इच्छेखातर तिची आज्ञा प्रमाण मानून विद्याधरजींनी हा काव्यसंग्रह प्रकाशित केला, त्या संग्रहाच्या निमित्तानं आणि त्यांच्या 75व्या वर्षानिमित्तानं ज्येष्ठ भगिनी म्हणून शुभांगीताई भडभडे यांना आपल्या कनिष्ठ बंधूंचं मनोभावे कौतुक करायचं आहे, शाबासकी द्यायची आहे, शुभेच्छा द्यायच्या आहेत, त्यांचा सन्मान करायचा आहे. येस, भगिनी भावातलं हे प्रेम, त्याला लाभलेली साहित्याची किनार आणि काव्यसंग्रहाची एक चौकट, अशा मनोहर क्षणाचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत. ही एक अत्यंत पवित्र, निर्व्याज आनंदाची बाब आहे. यानंतर ज्यांनी उर्मी या काव्यसंग्रहाला प्रस्तावना दिली असे प्रस्तावनाकार लाजन राखे सर, ज्यांच्या नावात राज आहे, ज्यांच्या कामात साज आहे, ज्यांच्या नावात राज आहे, ज्यांच्या कामात साज आहे, ज्यांच्या लेखनाची मराठी भाषेत गाज आहे आणि ज्यांच्या मराठी साहित्य परिषदेत आवाज आहे, अशा लाखे सरांनी उर्मीचे प्रस्तावनाकार म्हणून त्यांना काय वाटतं हे ऐकण्यासाठी आम्ही सर्व रसिकजन उत्सुक आहोत. राजन लाखे सर.
नमस्कार. नित्यमरण रात्रीचे उषक्काली जन्म नवा. नित्यमरण रात्रीचे उषक्काली जन्म नवा. मरणाची सर्व भीती आजन्म हा जन्म हवा. तास 8 मरणात रात्री आपण झोपतो. तास 8 मरणात जगण्याला तास 16. गुंतागुंतीच्या ह्या जीवनी घ्यावा कुठे विसावा. तीच चाकोरी तोच रस्ता. तीच चाकोरी तोच रस्ता. वळडे विखुरलेली वळणावरची झाडी तीच. पण बघा आज मोहराने बहरलेली. माथ्यावरून सूर्य गेला झाली सांज वेळ. जगलो किती हरलो किती ह्याचा लागे ना मेळ. सायंकाळी परतीचे प्रवासी. सायंकाळी परतीचे प्रवासी. नभी चंद्राचा दिवा. येता जाग उषक्काली मित्र हो. जाणावा हा जन्म नवा. जो उर्मीने भरलेला हवा हवा. उर्मीने भरलेला हवा हवा. व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनीताराजी पवार, ज्येष्ठ कादंबरीकार शुभंगीताई भडबडे, विशेष अतिथी पद्माताई हुशिंग, संत साहित्याचे अभ्यासक विजय जगताप सर, त्याचप्रमाणे MRCचे अध्यक्ष राजपाल आर्य सर, अभिग्रुपचे अध्यक्ष अभिषेक जोशी आणि प्रकाशक उन्मेषच्या मेधाताई राजहंस आणि आता जे सुंदर सूत्रसंचालन करतायत त्या म्हणजे प्रार्थनाताई आणि समोर बसलेले आमचे मित्रवर्य ग सातपुते सर, त्याचप्रमाणे सर्व आलेले रसिक वर्ग आणि मुख्य म्हणजे जे म्हटलंय की विद्या धरून चाललेले, अरे ते समोर बसलेत का हो. विद्या ज्यांच्या त्यांनी धरलेली आहे ते म्हणजे विद्याधर फडणीस. आजचे उत्सवमूर्ती सर्व रसिक, त्यांचे नातेवाईक, त्यांचे मित्रमंडळी आणि सर्वज्ञ आणि मर्मज्ञ मित्रांनो, आजचा हा काव्यसंग्रह जो उर्मी, प्रथम मी त्यांचं या उर्मीच्या बाबत म्हणजे त्यांना ही 2 काव्यसंग्रह झाल्यानंतरची जी उर्मी झाली त्या उर्मीतून निघालेला हा काव्यसंग्रहाबद्दल प्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि आपण, मीच नव्हे, आपण सगळेजण पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करूया. हा काव्यसंग्रह जेव्हा तुम्ही बघाल त्यामध्ये विविध विषयांनी भरलेला हा काव्यसंग्रह आहे. विविध विषय, एक विषय कुठेच नाही. विविध विषयांनी जसा असे एखादा पिसारा फुलतो त्या विषयाने भरलेला हा पिसारा आहे. आणि ह्या पिसाऱ्याला काही पंख आहे, ज्यामध्ये वास्तवतेचा पंख आहे, ज्यामध्ये कल्पकतेचा पंख आहे, ज्यामध्ये अनुभवाचा पंख आहे. आणि या वास्तवता, अनुभवता आणि कल्पनेच्या या तिन्ही संगमातून हा जो निर्माण झालेला हा उर्मी काव्यसंग्रह आहे. तर ह्या काव्यसंग्रहामध्ये ज्या विविध विषयांमध्ये त्यांना जे जे काही वाटलं, मन त्यांनी जे जे काही मोकळं केलं, त्यामध्ये मला लक्षात आलेलं आहे की त्याचं मुख्य म्हणजे त्यांची निरीक्षण शक्ती चांगलेली आहे. कारण जेव्हा आपण एखाद्या पान बघतो किंवा एखादं झाड बघतो, झाडावर पान असतं, पानावर अळी असते, पण ती अळी प्रत्येकाला दिसेलच असं नाही. कारण हिरवी अळी हिरव्या पानावर एकरूप कधी कधी झालेली असते. ती एकरूप झालेली अळी फक्त ती सामान्य माणसाला न दिसता ती कवीला दिसते आणि मग त्याच्यावर तो कवी रचतो. अशी त्यांची ती निरीक्षण शक्ती तुम्हाला जेव्हा तुम्ही उर्मी बघाल त्यावेळेला तुम्हाला नक्कीच लक्षात येईल. दुसरं मला असं वाटतं की ज्या वेळेला एखादी म्हणजे ही निरीक्षण शक्ती कशी असावी, तर निरीक्षण त्याला एक आहे, निरीक्षण साध्य द्विगुण नराणाम तदर्थ मात्राच वचः प्रवृत्ती इत्येव मत्वा विधिना वितीर्णा एक जिव्हा नयनम द्वयमच. माणसाला एक जीभ दिलेली आहे आणि 2 देवानी डोळे दिलेले आहे. 2 डोळे दिलेले आहे कशाकरता? जितकं निरीक्षण करता येईल तितकं निरीक्षण कर आणि जितकं कमी बोलता येईल तेवढं कमी बोल. हे 2 निरीक्षण करताना मग बोलायचं नाही तर मग काय करायचं, तर मग लिहायचं. मग ते निरीक्षण तुमच्या जेव्हा लेखणीतून बाहेर येतं आणि ते बाहेरून येऊन मग ते त्या कागदावर येतं, त्यामध्ये मग त्याच्यातून कळतं की ह्या माणसाची निरीक्षण शक्ती, कारण ते निरीक्षणाचं आकलन आणि चौफेर आकलन हे त्याचं बलस्थान आहे या उर्मीचं, असं मी म्हणेन. ते महत्त्वाचं आहे. त्याच्यात पहिलीच कविता, मला पाणी देतं, त्याच्यात पहिलीच कविता अशी आहे
जी कविता आहे मायबोली, त्या मायबोलीमध्ये त्यांनी जे केलेलं आहे तर ते त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, कारण तुमची उत्कंठा थोडीशी असेल की या कवितेमध्ये उर्मीमध्ये काय आहे, पूर्ण मी सांगणार नाही, पण ज्यामध्ये जे वैशिष्ट्य आहे मला जे आढळलं त्यामध्ये मायबोली त्यांनी म्हटलेलं आहे की मायबोली मी सकाळी तुझी आरती करी, शब्दांचे मी गीत उंबनी माळ गळा घाली, तुझाच गौरव तुझेच गीत म्हणून गाई, सौंदर्याचे मूर्त रूप तू भरून जातो मी. जेव्हा एखादा माणूस सौंदर्याचे रूप म्हणतो त्या मराठी भाषेला म्हणतो, आत्ताच मराठी भाषा ही अभिजात भाषा झालेली आहे, सौंदर्याचं रूप बनतो म्हणजे त्या मराठी भाषेचं सौंदर्य तो बघतो आणि मराठी भाषा त्याची भाषा असल्यामुळे त्याच्यामध्ये तो कविता काव्य करायला उद्युक्त होतो. जेव्हा एखादं मराठीचं जेव्हा आपण बघतो की मराठीमध्ये जेव्हा लिहिताना मराठी भाषा फार लवचिक आहे, तिचं सौंदर्य जितकं निरखाल आणि जितकं ज्याप्रमाणे जाल त्याप्रमाणे तुम्हाला ते सौंदर्य अधिक खुलतं आणि काव्यामधून ते अधिकच खुलल्या जातं. आणि ते अधिक खुलवणारे जे विद्याधर फडणवीस जे आहेत त्यांनी या जेव्हा कवितेमध्ये जेव्हा कविता होते तेव्हा काही सौंदर्य असतात, जसे सौंदर्य स्थळ मगाशी कोणतरी म्हटलं की सौंदर्य स्थळ बघायला पाहिजे, याच्यात सौंदर्य आहे. मला ते प्रार्थनाताईंनीच म्हटलं की सौंदर्य स्थळ ज्या आहेत, तर त्या सौंदर्य स्थळामध्ये कोणतं सौंदर्य बघायला पाहिजे, ज्यामध्ये एकच सौंदर्य प्रत्येक सौंदर्य एखाद्या कवितेमध्ये असेलच असं नाही, ज्यामध्ये शब्द सौंदर्य आहे, रूप सौंदर्य आहे, भाव सौंदर्य आहे, विचार सौंदर्य आहे, भाषा सौंदर्य आहे, कल्पना सौंदर्य आहे, नाद सौंदर्य आहे, लय सौंदर्य आहे. इतके सगळे सौंदर्य एकाच कवितेमध्ये असेल असं नाही, पण एखादं सौंदर्य जरी त्या कवितेत आलं, शब्द सौंदर्य आलं किंवा भाषा सौंदर्य आलं, तर त्यामधले त्या कोणतं सौंदर्य आलं त्या कवीला ते कळतं. कारण त्या कवितेला प्रतिमा असतात, रूपक असतं, अलंकार असतात. कारण हे सौंदर्य कशाने खुलतं, सौंदर्य खुलतं जेव्हा स्त्रीचं सौंदर्य हे अलंकार घालून खुलतं. मग हे कविता ही स्त्रीलिंगच आहे, ती पण तीच आहे, ती कविता आपण म्हणतो. मग त्या कवितेचं सौंदर्य जर खुलवायचं असेल तर त्याला पुन्हा तुम्हाला अलंकार घालावे लागतील. मग हे अलंकार कोणते घालावे लागतील, हे व्याकरणाचे अलंकार घालावे लागतील. हे व्याकरणाचे अलंकार मग उत्प्रेक्षा अलंकार असेल, अनुप्रास अलंकार असेल, पण त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा ते अपवाद नाहीत. विद्याधर फडणवीसांनी जे अलंकार घातलेले आहेत ते एका ठिकाणी त्यांनी अनुप्रास अलंकार किती सुंदर घातलेला आहे बघा. ते म्हणतात आहे झोझो झोझो निर्झर नितळ भाव असावे, झोझो झोझो निर्झर नितळ भाव असावे, खळखळ 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 नाद नदी जळ शब्द असावे. आता हे जेव्हा हा ळचा जो अनुप्रास आहे हे जेव्हा ते घालून ते कविता सुंदर करायला पाहतात, हे महत्त्वाचं आहे. कारण काय की त्याचं सौंदर्य ते त्या दृष्टीने पाहतात आणि त्या दृष्टीने त्या कवितेचं सौंदर्य वाढवतात आणि ते सौंदर्य वाढल्यानंतर त्याच्यात जो नाद निर्माण होतो आणि त्याच्यात जे लय निर्माण होते त्याच्यामुळे त्याचं गाणं होतं. जे आज मला असं वाटतं ज्योती गोराणे त्यांनी ते पकडलेलं आहे, त्यांच्या ह्याच्यातले जी गाण्यांची जी ही आहे लय आहे ती आज काही गाण्यांमध्ये त्यांनी पकडलेली आहे आणि ते आज ते तिथे आज तुमच्या समोर ते गाणार आहेत. तर हे जे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या महत्त्वाच्या असं मला वाटतं. कारण काय की जेव्हा प्रकाशक जेव्हा मेधाताईंनी म्हटलं मग असे की मी ज्याच्यातलं वाचले, 2दा वाचले, त्याच्यातलं मला सौंदर्य कळलं. प्रकाशक सुनीता राजे पण प्रकाशक आहेत, त्यांना पण ते किती त्याच्यातल्या त्यात प्रकाशकांच्या ह्याच्यात जेव्हा 500 पुस्तकं जातात, प्रत्येक पुस्तक वाचतं त्याला शक्य नसतं, पण त्यामधलं सौंदर्य काय आहे ही कविता किंवा हा कविता काव्यसंग्रह प्रकाशक करावा किंवा नाही हे ठरवणं त्यांच्या हातात आहे. हे जेव्हा ते ठरवतात की नाही हा सुंदर आहे म्हणजे त्यातलं सौंदर्य आहे, त्याच्यात शब्द आहे, त्याप्रमाणे ते ठरवतात आणि त्याप्रमाणे ते पुढे जातात. तर आजच्या ह्याच्यात मला असं वाटतं आणि प्रसिद्ध लेखिका होशिंगताई त्यासुद्धा मला असं वाटतं की त्या आम्ही सिद्ध लेखिका याच्यातून कितीतरी म्हणजे स्त्री लेखिका ज्या आलेल्या आहेत त्याच्यातून त्यांनाही कळत असतं की कुठे कुठे काय काय आहे, कोणाची प्रतिभा कुठे आहे आणि त्या प्रतिभेतून ते त्याला वाव देतात. हे महत्त्वाचं आहे. कारण लेखक जो आहे लेखकाच्या लिखाणात प्रज्ञा, प्रतिभा, कल्पना, कल्पकता आणि त्याने घेतलेला जीवनानुभव याचा अपूर्व संगम असतो, ज्यामध्ये चिंतन, मनन, व्यासंग, अवलोकन, भाष्य आणि त्यांनी विचारात घेतलेलं समाजाचं चित्रण असतं. ते समाजाचं चित्रण तो त्या समाजात जातो, तिथे बघतो, त्याच्या मर्मात जाऊन, त्याच्या गर्भात जाऊन त्याचं मर्म जाणतो
आणि त्याचं ते जाऊन तो त्या लेखनात आपल्या मांडतो. हा जेव्हा तो मांडत असतो तेव्हा त्याला वाटतं की आपण जे मांडलेले विचार आहे हे प्रसिद्ध व्हायला पाहिजे, हे प्रकाशक व्हायला पाहिजे. मगाशीच विद्याधर म्हणाले की मला असा हा प्रकाशन सोहळा का, मला असं वाटतं की इथपर्यंत जावं, लोकांपर्यंत पोहोचावं. तेच म्हणाले. मग हा प्रकाशन सोहळा त्याच्यातून त्याला वाटत असतं की ते लोकांपर्यंत पोहोचावं. आणि हे वाटत असताना जेव्हा त्याच्यात प्रतिभा असते त्या प्रतिभेचा जो कौल घेतो आणि तो कौल घेऊन रसिकांच्या हृदयात फडकतो तेव्हा तो त्याचा एक आत्मविश्वास जागतो आणि रसिक ठरवतात की हा काव्यसंग्रह कसा आहे, चांगला आहे, नाही आहे, बरा आहे, कसा आहे. एखादा सिनेमा तुम्हाला माहिती असेल, सिनेमा एखादा निघतो, सिनेमा निघताना 3 वर्ष तो डायरेक्टर किंवा जे काही जे निर्माते त्याच्यावर सोपस्कार करत असतात. फक्त आपण चित्रपटात जातो आणि 1 किंवा 2-10 सेकंदात शेवटच्या क्षणी पिक्चर संपल्यानंतर म्हणतो की छे बरोबर नाही किंवा यस टॉप आहे. हे आपण किती वेळात ठरवतो? 3 सेकंदात, की जेव्हा 3 वर्ष चालले असतं. जेव्हा एखादा कवी लिहितो त्याची तपश्चर्या असते, तो त्यामध्ये त्या शब्दांमध्ये तो गुंतलेला असतो. कारण जो सोसतो तो भोगतो, जो भोगतो तो अनुभवतो, जो अनुभवतो तो मांडतो, जो मांडतो तो प्रकाशतो. आणि हे प्रकाशन मग तुमच्या समोर येतं. हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि आयुष्यात जेव्हा अनुभव येतो त्या अनुभवातून सुद्धा काय काय आपल्याकडे आहे हे तो त्या आयुष्यातले अनुभव सुद्धा मांडत असतो. विद्याधर फडणवीस यांनी जे अनुभव मांडलेले आहे ते आयुष्यातले, त्यांनी खाचा खळगा खाल्लेला नाही असं नाही. आज ते अमृत महोत्सव साजरा करतात आयुष्याचा. किती लोक आहेत अमृत महोत्सव साजरा करणारे? अजून त्याला काही लोकांना कितीतरी वेळा, म्हणजे हा जो टप्पा आहे जो आयुष्याचा, त्या आयुष्याच्या टप्प्यात एक एक पायरी चढताना जेव्हा एखादा लेखक असेल, एखादा व्यावसायिक असेल किंवा एखादा कवी असेल, तो त्याच्या आयुष्याचा टप्पा लिहिताना वेगवेगळ्या रीतीने त्यामधून जातो. यांनी कवितेच्या यातून उन्मत्त आणि दुसरा नाद ब्रह्म, मला असं वाटतं 2 कविता संग्रहातून हे जाऊन त्या 3ऱ्या संग्रहापर्यंत पोहोचलेले आहे. आणि आशीर्वाद मिळाला आहे शुभांगीताईंचा, कारण त्यांनी 88 लिहिले. खरंच नवल आहे भाऊ, कारण 88 करणं शक्य नाही. पण हे जे आशीर्वाद त्यांना मिळाले आहेत त्यामधून ते जातात. पण त्यांची प्रतिभा कुठेतरी खुलते, लक्षात घ्या. आणि ती खुलताना आयुष्य जेव्हा म्हणतो आपण की आयुष्य म्हणजे काय, म्हटलं तर आयुष्य छोटं आहे, म्हटलं तर आयुष्य मोठं आहे. आयुष्य छोटं आहे म्हणून खूप गतीने जाऊ नये आणि आयुष्य मोठं आहे म्हणून मंद गतीनेही चालू नये. चालताना समन्वय हा प्रत्येकाला साधायचाच असतो आणि तो समन्वय ते साधतात आहे. आयुष्य म्हटलं म्हणजे तुम्हाला बाबा बोरकर आठवत असतील. बाबा बोरकर म्हणतात, जीवन यांना कळले हो, जीवन यांना कळले हो, मी पण यांचे पक्व फळावरी सहजपणाने गळले हो. हे मी पण जे आहे हे महत्वाचं आहे. कारण मी जोपर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे, मी केलं, माझी कविता हे म्हणणं. पण ही मीच केलं, च लागला की सगळं संपलं. हा च मध्ये अहम आहे. आणि हेच आयुष्याचं सार्थक आहे. ज्याला जे कळतं त्याला हे त्याला ते वळतं. आणि हे महत्वाचं आहे असं मला वाटतं. त्यांनी मगाशी कोणतरी उल्लेख केला वय या कवितेचा. वय कविता त्यांची, ते खरं पाहिलं तर कविता म्हटलं म्हणजे एक लक्षात घ्या, 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे वास्तवता, दुसरं म्हणजे कल्पकता आणि तिसरं म्हणजे अनुभवता. कारण वास्तवतेचा हात धरून, इतिहासाचा हात धरून इतिहास जो निर्माण करायचा असतो तो वास्तवतेचा हात धरावा लागतो त्यावेळेला, आणि ते महत्वाचं असतं. कल्पकता जेव्हा येते, कल्पकता ही वेगळी येते आणि अनुभव हा त्याच्याहून वेगळा असतो. कारण कल्पकतेमध्ये त्यांनी काही कविता केल्या, अनुभव हा वेगळा असतो. आणि अनुभव जाणताना जो अनुभव जाणतो तो आयुष्याचं मर्म जाणतो. लक्षात घ्या, आयुष्याच्या वाटेवर चालताना अनुभवाचा अनुभव घेऊन अनुभवाची अनुभूती घेणे हा सर्वात विलक्षण अनुभव असतो. आणि हा अनुभव घेताना जेव्हा हा अनुभव हळूहळू विवेकाच्या माध्यमातून पोहोचतो तेव्हा त्याला कळतं की आयुष्य हे काय आहे. इथे प्रत्येक जण आलेला आहे, कमीत कमी सगळेच जण 40च्या वरच आहेत, 30च्या वर आहेत, 40च्या वर आहेत. जे 40 आणि 60च्या वर आहेत त्यांना ते अनुभवातून वाटचाल केलेली आहे. आणि त्या अनुभवाच्या वाटचालीतून विद्याधर फडणवीस सुद्धा गेलेले आहे. आणि विद्याधर फडणवीस जाताना फक्त त्यांच्या कवी मनाच्या संवेदनशीलतेतून हा जो निर्माण झाला, हा कविता संग्रह निर्माण झालेला आहे.
एक लक्षात घ्या, नरस्याभरणम रूपम, नरस्याभरणम रूपम, रूपस्याभरणम गुणः, गुणस्याभरणम ज्ञानम, ज्ञानस्याभरणम क्षमा, क्षमस्याभरणम मनः, मनस्याभरणम शब्दा, शब्दस्याभरणम साहित्यः. नरस्याभरणम रूपम, नरस्याभरणम म्हणजे दागिना. नरस्याभरणम रूपम, रूप हा माणसाचा दागिना आहे. नर माणसाचा दागिना आहे. रूपस्याभरणम गुणः, गुण हा रूपाचा दागिना आहे. गुणस्याभरणम ज्ञानम, ज्ञानम हा याचा मनाचा दागिना आहे, ज्ञानाचा दागिना आहे. आणि ज्ञानस्याभरणम क्षमा, क्षमा हा ज्ञानाचा दागिना आहे. आणि क्षमस्याभरणम मनः, मनात आली तरच क्षमा होऊ शकते. मना हा याचा क्षमाचा दागिना आहे. आणि मनस्याभरणम शब्द हा मनाचा दागिना आहे. आणि शब्दस्याभरणम साहित्य, साहित्य हा शब्दाचा दागिना आहे. मुख्य म्हणजे शब्द हेच महत्त्वाचे आहे. आपल्या तोंडातून एखादा शब्द निघाल्यानंतर तो बाण होतो, कधीतरी तो फूल बरसतो, जे काही होत असेल, जो उपरोधिक होतो, उपहासात्मक असेल, कसाही होऊ शकतो, पण सगळं महत्त्व आहे ते शब्दांचं आहे. कारण शब्दाला जो जीभ जी आहे त्याला फक्त स्पर्श होत असतात या स्वरांचा, व्यंजनांचा, आणि त्याच्यातून शब्द बाहेर पडत असतात. आणि हे शब्द जेव्हा एखाद्या ठिकाणी जातो, निसर्गात ठिकाणी जातो, त्या निसर्गाचं सौंदर्य बघतो, त्याच्या मनात ती तयार होते आणि त्या मनाचं सौंदर्य होऊन ते मात्र त्या लेखणीतून उतरले. ते लेखणीतून सौंदर्य जे उतरलेलं आहे ते विद्याधर फडणवीस यांच्या उर्मीत उतरलेलं आहे. जरूर वाचा. त्यामुळे त्यांनी जे म्हटलेलं आहे, एक फक्त तुम्हाला सांगतो की त्यांनी जे म्हटलं आहे, सृष्टीचं सौंदर्य घेते, कल्पनेचे पंख घेतो, भावनेचे रंग भरुनी लेखणी हातात घेतो. भावनेचे पंख भरुनी लेखणी हातात घेतो. ही लेखणी त्यांनी हातात घेऊन हे भावनेचे पंख ज्यांच्या मनात जे आलेले आहेत ते भावनेचे पंख सर्व त्यांनी उलगडण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांच्या ह्याच्यात हे लक्षात घ्या, भाषा ही फार कठीण नाही. तुम्ही जेव्हा वाचाल तुमच्या मनातली भाषा आहे ती भाषा सोपी आहे. आणि भाषा सोपी असते तर दुसऱ्यापर्यंत पोहोचतं. एक तुम्हाला उदाहरण सांगतो भाषा सोपेचं. सांगता, एक डॉक्टर असतो आणि एक डॉक्टरच्या बाजूला एक नेता येतो. नेत्याचं पोट लक्षात घ्या आणि टोपी लक्षात घ्या त्याची. तो तिथे येतो आणि त्या डॉक्टरला म्हणतो मला तपासा. डॉक्टर त्याला तपासतात. तपासल्यानंतर तो बघतो की काय झालंय याला. त्या डॉक्टर फक्त त्या सहकाऱ्यांशी फक्त बोलतात आणि विचार विनिमय करतात आणि सांगतात इट इज व्हेरी डेंजरस, इट मे प्रूव्ह फॅटल, इट इज कार्सिजेनिक. आता हे त्याला कळतं, त्या नेत्याला हे काही कळत नाही. त्या नेत्याला लक्षात येत नाही, पण त्याला एकच शब्द कळतो, डेंजरस. काहीतरी डेंजरस आहे. तो डॉक्टरला विचारतोय डेंजरस काय आहे. डॉक्टर म्हणतो सोडून द्या, कशाला काय विचार करता, सोडून द्या, आम्ही तुम्हाला औषध देतो. नाही मला सांगा डेंजरस काय आहे. मग त्याला बाकीचे सहकारी म्हणतात सांगून द्या, कारण त्याच्या भाषेत सांगावं लागेल तर त्याला डेंजरस कळेल ना. मग त्याच्या भाषेत सांगतो तो म्हणतो तुमचा रक्तदाब घोटाळ्याप्रमाणे वाढतोय, तुमचा रक्तदाब घोटाळ्याप्रमाणे वाढतोय, तुमच्या उजव्या किडनीने राजीनामा दिलेला आहे, तुमच्या आतड्यात रस्ता रोको आंदोलन सुरू आहे आणि त्या सर्वांचा भार पक्षश्रेष्ठी डोक्यावर आलेला आहे आणि ते तुमचे सरकार बरखास्त करण्याच्या मार्गावर आहे. तेव्हा त्याला कळतं, त्याला लक्षात येतं की नाही हे आपण काहीतरी गडबड आहे. त्याच्या भाषेत सांगितलंय, त्याची भाषा हे महत्वाचं आहे. आणि हे विद्याधर फडणवीसांनी हे जे घेतले तुमच्या आमच्या भाषेत मांडलेलं आहे. खूप शब्द कठीण नाही, ती भाषा महत्वाची आहे. आणि त्या भाषेमध्ये मांडलेली जी उर्मी आहे त्या उर्मीला महत्व आहे असं मला वाटतं. आणि हे याचं अभिमान म्हणजे हा याचा बलस्थान आहे असं मी म्हणेन. आणि लक्षात घ्या की प्रत्येक साहित्यिक हा कलाकार असतो, प्रत्येक साहित्यिक हा कलाकार असतो, पण प्रत्येक कलाकार हा साहित्यिक असेलच असं नाही. कलाकार आपल्या शिल्पाने, शिल्प जर असेल तर शिल्प साकारतो, त्या शिल्पावर कवी आपल्या शब्द सौंदर्याने त्या कल्पावर मात करतो. लक्षात घ्या, साकारलेलं शिल्प जे आहे ते साकारलेलं शिल्प शाश्वत आहे आणि शब्द सौंदर्य जे त्यांनी मात केले ते पण शाश्वत आहे. मुख्य म्हणजे सत्य, शिव आणि सौंदर्याचा त्यात मिलाप आहे. सत्याचा संबंध ज्ञानाशी आहे, शिवाचा संबंध हा कल्याणाशी आहे आणि सौंदर्याचा संबंध हा भावनांशी आहे. भावनांचा जेव्हा संबंध येतो, भावनांचा संबंध हा मनाशी आहे, मनाचा संबंध हा अनुभवाशी आहे आणि अनुभवाचा संबंध हा
परिपक्व देशी आहे आणि विद्याधर फडणवीस हे परिपक्व आहेत, हे महत्वाचं आहे. आणि या परिपक्व मनातून जे काही आज आलेलं आहे त्या उर्मीमध्ये ते सांगितलेलं मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं, ज्यामध्ये मला जे वाटतं की त्यामध्ये जाण आहे, जाणीव आहे, भाव आहे, भावना आहेत, अभिमान आहे, स्वाभिमान आहे, निसर्ग आहे, विसर्ग आहे, लावण्य आहे, तारुण्य आहे, ह्या सर्व भावना त्यामध्ये आहेत. आणि त्यामध्ये असलेला हे सर्व तुम्ही वाचा. आणि विद्याधर फडणवीस यांची जी प्रतिभा आहे यामधून नक्कीच तुम्हाला आढळून येईल. त्यामध्ये असा असलेल्या या संग्रहाला जी ज्यांची उर्मी आहे, म्हणजे ज्यांच्या अंतरंगात जी उर्मी आहे, ती उर्मी जी येऊन जी बाहेर पडून या उर्मीच्या याच्यात सामावलेली आहे, हे जरूर तुम्ही वाचावं. या उर्मीसाठी मी विद्याधर फडणवीस यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि अशाच याचा शब्दांचा जो सोहळा आहे, तो शब्दांचा सोहळा त्यांच्या हातून घडत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.